विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महत्वाचा घटक तो म्हणजेच समास. आता समास म्हणजे काय? तर थोडक्यात अनावश्यक शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याचा प्रकार म्हणजेच समास असे म्हणतात. ठीक आहे. आता विग्रह कशाला म्हणायचं? तर हे जे समास आहेत, या समासांची फोड करून दाखवणे किंवा त्यांचे उकल करून दाखवणे याला आपण विग्रह असे म्हणतो. आता पहिला प्रश्न आहे, लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा अर्थ किंवा विग्रह तुम्हाला सांगायचे. कमेंट बॉक्समध्ये आपल्याला उत्तर द्यायचे. पहिला आहे लक्ष्मीचा पती, दुसरा आहे लक्ष्मी आहे कांता ज्याची तो कांता म्हणजे पत्नी, तिसरा आहे लक्ष्मीचा कांत आणि चौथा आहे लक्ष्मी अधिक कांत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लक्ष्मीकांत म्हणजेच लक्ष्मी आहे कांता ज्याची तो. ठीक आहे. बघूया पुढील प्रश्न. तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता? हा प्रश्न सुद्धा तुम्हाला आलेला आहे. इतरेत्तर द्वंद्व समास, अव्ययीभाव समास, मध्यम पदलोपी समास, तत्पुरुष समास. तर पर्याय क्रमांक 4 तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समास यामध्ये द्वितीय पद, पद म्हणजे शब्द, ठीक आहे, जे दुसरे शब्द असणार, दुसरं पद आहे ते महत्वाचं असते. तपाचरण याचा विग्रह होतो तपासाठी आचरण, ठीक आहे, आणि जिथे साठी येतो त्याला म्हणायचं षष्टी, षष्टी तत्पुरुष. बघूया पुढील प्रश्न. वेणी फणी या सामासिक शब्दात कोणता समास आहे? पेनीफनी किंवा बाजारहाट या शब्द यासारखे जे शब्द येतात त्यामध्ये सर्व, आता बाजारहाट म्हणजे त्यामध्ये सर्व भाजीपाल्याचा समावेश होतो, म्हणून इथे ते पर्याय क्रमांक 3 समाहार द्वंद्व. नीलकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बहुव्रीही. आता बहुव्रीही हा समास असा असतो की ज्या यामध्ये दोन्ही पद हे गौण असतात, म्हणजे दोन्ही पद यामध्ये महत्वाचे नसतात, म्हणजे उल्लेख केलेला जो घटक आहे त्यापेक्षा तिसराच घटक डोळ्यासमोर येतो. आता उदाहरणार्थ वक्रतुंड, वक्रतुंड म्हणजे गणपती, परंतु वक्रतुंड या सामासिक शब्दाचा आपण जर विग्रह केला तर तो येतो वक्र म्हणजे वाकडे आणि तुंड म्हणजे तोंड. मग वाकडे तोंड असा त्याचा अर्थ होतो का? नाही. तर वक्रतुंड म्हणजे गणपती. आता वक्र एक पद आहे आणि तुंड दुसरं पद आहे, या दोन्ही पदावरून तिसऱ्याच अर्थाचा शब्द तयार होतो म्हणजे गणपती. तर त्याला म्हणायचं बहुव्रीही समास. ज्या सामासिक शब्दांमध्ये आणि व, ठीक आहे, आणि व हे शब्द अशा प्रकारचे अध्याहक शब्द असतात असा समास कोणता? पर्याय क्रमांक 3 इतरेत्तर द्वंद्व. कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो? पर्याय क्रमांक 3 अव्ययीभाव समास. आता अव्ययीभाव समास यामध्ये प्रथम पद हे प्रधान असते, हे लक्षात ठेवा. आणि जर यामध्ये उदाहरणार्थ घरोघरी म्हणजे प्रत्येक घरी, क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणी, यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे, यथाशक्ती यामध्ये यथा हे पहिलं पद आहे, ठीक आहे, आणि हे कसे असतात? क्रियाविशेषणे असतात, म्हणून अव्ययीभाव समास यामध्ये क्रियाविशेषण हे शब्द येतात. पुढील शब्दाचा समास सांगा. दररोज. बघा, आता दररोज मध्ये दर हा हे एक पद आहे आणि रोज हे दुसरं पद आहे. तर यामधलं महत्वाचं कोणतं आहे? प्रथम पद. तर दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी, म्हणून यामध्ये जे पद महत्वाचं आहे ते पहिलं आहे. आणि प्रथम पद प्रधान हे कशामध्ये असते? अव्ययीभाव समास यामध्ये. खालील शब्दांमधून अव्ययीभाव सामासिक शब्द ओळखा. पहिला आहे आमरण, दशमुख, पंचामृत, भाजीपाला. बघा, जिथे प्रथम पद प्रधान असते ते असते अव्ययीभाव समास. आता यामध्ये आमरणचा जर विचार केला तर आमरण मध्ये उपसर्ग आहे आ, आणि आमरण म्हणजे मरेपर्यंत. तर महत्वाचा शब्द कोणता आहे? आ आहे, आणि हे काय? प्रथम पद आहे, म्हणून अव्ययीभाव समासाचं हे उदाहरण आहे आमरण. बघूया पुढील प्रश्न. पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा. बहीण भाऊ व हरिहर. द्वंद्व समास, अव्ययीभाव समास, कर्मधारय समास, तत्पुरुष समास. आता द्वंद्व समास म्हणजे ज्या ठिकाणी दोन्ही पदे प्रधान असतात. आता बहीण भाऊ म्हणजे दोन्ही महत्वाचे, हरिहर हे पण दोन्ही महत्वाचे. मग जिथे दोन्ही पद महत्वाचे असतात तिथे येतो द्वंद्व समास. पर्याय क्रमांक 1. पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा. रक्तचंदन व कमलनयन.
पर्याय क्रमांक 3 कर्मधारय. आता कर्मधारय या समासामध्ये जे प्रथम पद असते ते विशेषण असते आणि दुसरं पद ते नाम असते. आता कमल नयन यामध्ये प्रथम पद कमल आहे. कमलासारखे डोळे, कमलासारखे नयन. मग कमल काय? हे विशेषण आहे. तर नयन म्हणजे डोळे हे काय आहे? हे नाम आहे. ठीक आहे. मग ज्यामध्ये प्रथम पद विशेषण असते आणि दुसरे पद नाम असते ते असते कर्मधारय समास. याचे उदाहरण. इतर उदाहरण जर आपण घेतली तर महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र. ठीक आहे. महान काय आहे? विशेषण आहे आणि राष्ट्र काय आहे? नाम आहे. त्यानंतर काळ मांजर, काळे असे मांजर. काळ काय मग? काळ हे विशेषण आहे आणि मांजर हे नाम आहे. त्यानंतर पितांबर येते बघा. पितांबर म्हणजे पिवळे असे वस्त्र. बघूया पुढील प्रश्न. खाली दिलेल्या शब्दांपैकी सामासिक शब्द ओळखा. विदेशी, स्वदेशी, परदेशी आणि पंचवटी. पर्याय क्रमांक 4 पंचवटी. यामध्ये पंच म्हणजे 5. पुढील शब्दाचा समास ओळखा. कमल नेत्र. बघा आताच आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. याचं उत्तर तुम्हाला देता येईल, सांगा. पर्याय क्रमांक 4 कर्मधारय समास, ज्यामध्ये प्रथम पद विशेषण तर दुसरे पद नाम असते. पुढील शब्दाचा समास ओळखा. सहकुटुंब. पर्याय क्रमांक 4 बहुव्रीही समास. पुढील शब्दाचा समास ओळखा. प्रतीक्षण. प्रतीक्षण यामध्ये जो पहिला शब्द आहे प्रति हा महत्वाचा आहे. प्रति म्हणजे प्रत्येक आणि क्षण म्हणजे क्षणाला. मग प्रत्येक क्षणाला ज्यामध्ये प्रथम पद प्रधान असते तो समास म्हणजे अव्ययीभाव समास. जातीभ्रष्ट या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष, द्वंद्व, अव्ययीभाव, बहुव्रीही. तर जातीभ्रष्ट म्हणजेच जातीतून भ्रष्ट. ठीक आहे. जातीतून भ्रष्ट म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आणि जातीतून भ्रष्ट हा येतो तत्पुरुष समास. मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता? मित्रांनो, मध्यम पदलोपी समासाचे काही उदाहरण तुम्हाला सांगतो. जसं की साखर भात म्हणजे साखर घालून केलेला भात. आता आपण नेहमी साखर घालून केलेला भात असं म्हणत नाही. तर इथे शब्दांची काटकसर करून म्हणजे यामधील काही शब्द लुप्त होऊन आपण फक्त साखर भात एवढंच म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पुरणपोळी आहे म्हणजे पुरण घालून केलेली पोळी. हे पण कशाचं आहे? मध्यम पदलोपी समास याचं उदाहरण. त्यानंतर चुलत सासरा म्हणजे नवऱ्याचा चुलता या नात्याने सासर किंवा मावस भाऊ म्हणजे मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ. या ठिकाणी मध्यम पदलोपी समास असलेला शब्द आहे मामे भाऊ. मामे भाऊ म्हणजे मामाचा मुलगा या नात्याने भाऊ. पावलो पावली या शब्दाचा समास ओळखा. पावलो पावली म्हणजे प्रत्येक पावलाला. आता प्रत्येक म्हणजे प्रथम पद इथे विशेष आहे किंवा महत्वाचे प्रधान आहे तर ते असते अव्ययीभाव समास. चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा. पर्याय क्रमांक 3 द्विगु समास. नापसंत या शब्दाचा समास ओळखा. ना म्हणजे हे काय दर्शवते? हे नकारदर्शक आहे शब्द. नकारदर्शक जसे की अशक्य म्हणजे शक्य नसलेला, अहिंसा म्हणजे हिंसा नसलेला, निरोगी म्हणजे रोग नसलेला, तसेच नापसंत म्हणजे पसंत नसलेला. मग हे कशामध्ये येणार? तर हे येतात नत्र तत्पुरुष यामध्ये. जसे की निर्दोष, दोष नसलेला, अचल म्हणजे चल नसलेला. तर यामध्ये उपसर्ग कोणकोणते येतात हे लक्षात ठेवा. यामध्ये उपसर्ग येतात अ उपसर्ग म्हणजे शब्दाच्या पूर्वी जोडलेला शब्द. जसं की या नापसंत मध्ये ना हा शब्द काय? उपसर्ग आहे. ठीक आहे. अ येतो, त्यानंतर अन येतो, त्यानंतर न येतो, त्यानंतर ना, ना म्हणजे नापसंत. तर हे काही नत्र तत्पुरुष याची उदाहरणे आहेत. जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा. तर जितेंद्रिय म्हणजे ज्याने सर्व आपले इंद्रिय जिंकलेले आहेत. तर असा तो म्हणजेच बहुव्रीही समास. खालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण ओळखा. आपण यापूर्वीच हे डिस्कस केलेलं आहे. कर्मधारय म्हणजे प्रथम पद विशेषण तर द्वितीय पद नाम. भवसागर पर्याय क्रमांक 3. नास्तिक या शब्दाचा समास कोणता आहे? बघा आता नास्तिक मध्ये ना हा उपसर्ग आहे आणि ना ही कशामध्ये येते? नकारदर्शक म्हणजेच पर्याय क्रमांक 3. गजानन या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता? पर्याय क्रमांक 1 गदासारखे आनंद ज्याचे आहे असा तो.
म्हणजे गणपती. ठीक आहे. आता आनंद म्हणजे या ठिकाणी मुख होते आणि गज म्हणजे हत्ती. बाजार हाट या शब्दात कोणता समास आहे? पर्याय क्रमांक 2 समाहार द्वंद्व. यथाशक्ती या शब्दातील योग्य समास ओळखा. यथाशक्ती, आता यथा म्हणजे हे पहिलं पद आहे, तर यथा म्हणजे प्रमाणे, शक्ती प्रमाणे. ठीक आहे. म्हणजे यामधील प्रथम पद हे प्रधान आहे आणि ज्यामध्ये प्रथम पद प्रधान असते तो असतो अव्ययीभाव समास. धन्यवाद.